जय सुग्रीवा तुझे मनोगत सुरी माझा करावा घात स्वयंभोगावे राज्य समस्त विळत दर्त बुजिले प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं सर्व लहानपणाबरोबर मला सर्वबद्ध वयवर्ध ज्ञानवर्ध गुणवर्ध भूतकृत वर्ध पाऊस यायला लागलाय लय लांबीत नाही. आणि त्यावेळेस असणारा सुगळी म्हणू लागला आणि वाणीही म्हणू लागला. तो कशासाठी असणार ते तुम्ही बुजलोस का? तू सका भाव पक्का वैरी ही तुला माझ्या बरोबर वैर साधवायचं होतं. तुला असताना शोचन्य असताना माझ्या बरोबर साधवायचं नव्हतं. तुला आनंद वाटतोय कवा? मी आता आल्यावर आनंद वाटतोय पण आधी तू असताना खऱ्या अर्थानं तो आनंद भोगण्यासाठी राजगादीवर बसला. आता मात्र माझ्या पुढं 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 करतोस का? हे असं सगळं पुढे म्हणून दिले गावे मद शुद्ध्यर्थ ते सांडोनिया समस्त तुम्ही धरिला राज्य भोगार्थ तुझर दैवत्व तुझं लागली सज्जनत्व मला याच्या मला वाटलं असतं. तू राजगादीवर जर बसलास आणि शोधीसाठी काही दूध जर पाठवले असतेस नवा नवा तो दूध असताना शोध घ्यायला यायला पाहिजे होतं. आणि तू राजावर बसून 6 वर्ष झालं अजून आता पाता कसला घेतला नाही. आणि मी आल्यावर म्हणतो तू भेटलास मला दुष्काळात असताना एक प्रकारचं अन्नदान भेटल्यासारखं झालं केव्हा? स्वय राज्य भोगावे समस्त म्या मरावे हे तुझ्या पोटात विळे बुजिले तदर्थ कपटे व्यर्थ विनविसी मरावा अथवा राजा सुग्रीवा करावा हे तुझ्या पोटात आहे. फक्त होटात आलं नाही एवढाच फरक आहे. अरे पोटात एक आणि होटात एक माया पुढे जाणार वाणी म्हणतो मी ना म्यारी घोनी बिळात दानव मारिले समस्त सपुत्र सैन्य करिता घात रक्त विवरी प्रवाहे. अरे ज्यावेळेस मी बिळात गेलो रात्रंदिवस असताना तुझी आठवण करीत होतो आणि त्या बिळामध्ये असताना तुझ्या असं मनात होत की माझा असताना घात व्हावा. पण मी असताना त्या ठिकाणी माझ्या या माळीमुळं माझ्या महाराजांना सांगितलं माळीमुळं एवढा प्रताप घडला की जेव्हा दानव होता त्या दानवाचा घात झाला आणि सज्जनाचा पूर्णपणे पुढच्या वेळी का झाला? विरी करिता महामारी अशुद्ध उलटले विवरी तो प्रवाह बिलवद्वारी दानवा बोरी पै करिता. ज्यावेळेस बिळामध्ये गेलो त्यावेळेस असताना ते कोण राक्षस असणारे बरेच असणारे धावून आले आणि धावून आल्याबरोबर मी महामार असताना केला. आणि त्यावेळेस असताना म्हणजे सुग्रीव सांगतोय आणि सुग्रीव सांगत असताना तिथं मला असताना डोळे एक प्रकारचं रक्त दिसलं आणि असताना हे दिसलं वला दिसलं म्हणून असताना वाली महाराजा माझ्याकडे अपराध कळत न कळत करा क्षमा अपराध असताना माझा क्षमा करा असं असताना माफी मागू लागला. आणि माफी मागितली का? जेवढे कळत न कळत चुका झाल्यात का एवढ्या माफ असतात त्याला म्हणजे वाक्य संप्रदाय वरद मायावी असुरासी निरहारे निरोधकासे युद्ध करिता कवी समासी मया विरासे दया. सुग्रीवा तू तुझं सांगतोस पण माझ्या पोटात अन्नाचा कस नव्हता रसाचा हेम नव्हता पाण्याचा गुंद नव्हता तरी 21 महिना असताना मी रात्रंदिवस त्या दैत्याबरोबर युद्ध केलं. निराहारी राहून असताना माही नाही तेवढी असताना त्याच्याबरोबर प्राणपणाला लावून लढलो. त्यावेळेस असताना मला कुठंतरी एक प्रकारची थोडीशी प्राप्ती झाल्यासारखं वाटलं. मला तू आणि बघतो मारुनिया मया सुरासी आणि मग बाहेर यावयासी मार्ग न दिसे कासा विसे तू अभिवेशी भुजिले. माया सोडला मी मार्गाबरोबर असताना बाहेर येऊ लागलो. मला वाटतं तू असताना राखण बसला असेल दरवाजाला पण दरवाजाला तू नव्हतास. तो एक मोठा डोंगर असताना दरवाजावर आडवा लावलेला होता. तू असताना कुठंतरी पळून असताना बाजूला या खिसकीला नगरीला आला होतास. आणि त्यावेळेस असताना एवढा दुःखी झालं मला. दुःख कोणचं झालं? मला मी अडकून पडल्याचं मला हे दैत्याला मारल्याचं हे दुःख झालं झालं नाही. मला फक्त माझा पाऊ गेला का काय याचं दुःख झालं. मोठ्यानं अंगाला फोडला तरी पण असताना मी शेवटी प्रयोग केला. तू ऐका महाराजच्या मुखातून